राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी ईव्हीएम हॅक होत असल्याचा दावा केलाय आणि त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं म्हणत जानकर यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केलाय। या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशाराही महादेव जानकर यांनी दिलाय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। ईव्हीएम हॅक करता येतं। आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट। ईव्हीएम हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हॅकर हॅक करता येतं, हे करता येत नाही का? महादेव जानकराबद्दल तुम्हाला माहिती आहे की ते काही मीडियामध्ये दिवसभर बातमी चालली पाहिजे म्हणून बोलले असतील। ईव्हीएम हॅक करणं शक्य आहे, त्या माध्यमातून लोकशाही धोक्यात घालण्याचं सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी केलाय। त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही, लोकशाहीचा खून करण्याचं काम झालंय असं म्हणत महादेव जानकर यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। लोकशाही घातक घालायचं षडयंत्र जे चालू केलंय राज्यकर्त्यांनी, त्याबद्दल ईव्हीएम बद्दल माझा न्याय आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष देशभर निषेधाचं आंदोलन आम्ही ईव्हीएमच्या विरोधात करणार आहे। ईव्हीएम हॅक करता येतं। आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट। ईव्हीएम हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हॅकर हॅक करता येतं, हे करता येत नाही का? त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं, बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी। आम्ही त्यांचं स्वागत करू, केंद्राचं आणि राज्य सरकारचं। ईव्हीएम विरोधात बोलताना जानकर यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघात झालेल्या मतदानाचा दाखला दिलाय। सातारा जिल्ह्यामध्ये एकच मतदान, 3 उमेदवाराला समान मतदान कसं पडतं? हे काय भानगड आहे? गौड बंगाल आहे। आम्ही मोबाईल घेतला तर मोबाईलवरून आपल्याला कळतं ना ते। त्यामुळं आमचं म्हणणं आहे, जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम बॅन करा। सुप्रीम कोर्ट त्यांचं आहे, इलेक्शन कमिशनर त्यांचं आहे, लोकशाहीच्या 4 स्तंभ, मीडियासुद्धा त्यांचा आहे, इंडस्ट्रियल फॅक्टरीसुद्धा त्यांच्या आहेत। त्यामुळे या 4 स्तंभावर जर त्यांचं अधिराज्य असेल तर ही लोकशाही नाही, इट इज नॉट डेमोक्रेसी। याला डेमोक्रेसी म्हणताच येणार नाही। जानकर यांनी साताऱ्यातील मतदानाच्या दिलेल्या दाखल्यानुसार कराड उत्तर मतदारसंघात बाळासाहेब पाटील या राष्ट्रवादी शरद पवारांच्या उमेदवाराला 90,935 मतं पडली आहेत, तर पाटणमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांनाही समान 90,935 मतं पडली आहेत। तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महादेव जानकर हे बातम्यांमध्ये राहण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचं म्हणत टोला लगावलाय। महादेव जानकराबद्दल तुम्हाला माहिती आहे की ते काही मीडियामध्ये दिवसभर बातमी चालली पाहिजे म्हणून बोलले असतील। विधानसभा निवडणुकांमधल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच लहान पक्ष आणि अपक्षांनीही ईव्हीएम विरोधात शंका उपस्थित केली आहे। आता महादेव जानकर यांनी या विरोधात लढा उभारण्याचा इशारा दिलाय। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।